इचलकरंजीतील काही नागरिक, व्यावसायिक आणि हातगाडी चालक गटारीत किंवा उघड्यावर कचरा टाकतात, तर काही नागरिक बांधकामाचं साहित्य रस्त्यावरच ठेवतायत। त्याबद्दल इचलकरंजी महापालिका आयुक्तांनी कणखर भूमिका घेतली आहे। अशा बेजबाबदार नागरिक किंवा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असं आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्पष्ट केलं। इचलकरंजी शहरात कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाड्या आहेत, पण अनेक बेशिस्त नागरिक, व्यावसायिक, फेरीवाले आणि हातगाडी चालक रस्त्यावर, गटारीत किंवा उघड्यावर कचरा टाकतात। त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही। दुसरीकडे इचलकरंजीतील अनेक रस्त्यांवर बांधकामाचं साहित्य टाकलेलं असतं, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते। महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्याबद्दल आता आक्रमक भूमिका घेतली आहे। महापालिकेचा आरोग्य विभाग अशा बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करेल, असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय। दरम्यान बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकल्याबद्दल अशोक पारख, दामोदर जासू, समाधान इडली या व्यावसायिकांकडून महापालिकेने दंड वसूल केलाय। महापालिकेच्या घंटा गाडीतच कचरा टाकावा, इचलकरंजी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन आयुक्त पाटील यांनी केलंय।